Today we start one more new chapter, that is probability distribution. This chapter is apart from the previous calculus. पहिले वाले जे चॅप्टर्स होते जसे लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, दिस इज अ पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स कॉल्ड कॅल्क्युलस. या मॅथमॅटिक्सच्या सब्जेक्टचं नाव आहे कॅल्क्युलस. परंतु हे जे शेवटचे दोन चॅप्टर्स आहेत, एक आहे बायनोमियल डिस्ट्रीब्युशन आणि दुसरा आहे हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सो दिस टू चॅप्टर्स आर अपार्ट फ्रॉम द सेकंड पेपर आहे. सेकंड पेपर मध्येच आणि अगदी छोटे छोटे चॅप्टर्स आहेत. लेट अस सी द कन्सेप्ट्स ऑफ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. एक कन्सेप्ट म्हणजे प्रोबॅबिलिटी तर माहीतच आहे तुम्हाला. प्रोबॅबिलिटी ओके, प्रोबॅबिलिटी म्हणजे चान्स. त्याचा छोटासा फॉर्म्युलाही माहित आहे. पी ऑफ ए इज इक्वल टू एन. 10वीत जाण आली तुम्हाला. एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एस स्टँड्स फॉर सॅम्पल स्पेस. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. आता परत या चॅप्टर मध्ये लागणारे सर्व कन्सेप्ट्स आपल्याला क्लिअर करावे लागणार. सो लेट अस सी द फर्स्ट कन्सेप्ट, दॅट इज रॅन्डम व्हेरिएबल. रॅन्डम व्हेरिएबल. तर रॅन्डम व्हेरिएबल तर ठीक आहे, परंतु हे रॅन्डम शब्द आधी गेला आहे आपल्याला याच प्रोबॅबिलिटी मध्ये. रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट सध्या काही आठवण आहे की नाही मला नाही माहित, परंतु 1 coin is tossed. It is random experiment. 2 coins are tossed. 3 coins are tossed. हे सगळे रॅन्डम आहे. यू अपियर टू एक्झाम हे रॅन्डम आहे. ठीक आहे. एक्सपेरिमेंट खेळणं तुमच्या हाती आहे, पण रिझल्ट तुमच्या हाती नाही. सो सच एक्सपेरिमेंट्स आर कॉल्ड random experiments in which you will get result भेटण्याची अनसर्टनिटी असते. टॉस येईल, हेड येईल, टेल येईल, काही सांगता येत नाही. अनसर्टन आहे. किती वेळ टॉस करा. 1 coin is tossed. तुम्हाला जर हेड म्हणजे 10 वेळ टेल आला आणि तुम्हाला हेड म्हणजे टेल पाहिजे असं नाही. ठीक आहे. तर तशा पद्धतीने अनसर्टनिटी असते. सो these experiments are called random experiment where the results are uncertain. Okay, so 1 die is thrown, 2 dice are thrown. These are few experiments, popular experiments of these. Okay, आता याच एक्सपेरिमेंटला मी एक वेळ खेळतो. सपोज 3 coins are tossed. Okay, 3 coins are tossed घेतो. 3 coins are tossed. तर सॅम्पल स्पेस एक एक्झाम्पल घेतो. सॅम्पल स्पेस जस्ट इज इट इज अ पॉप्युलर एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट म्हणजे ऍक्टिव्हिटी असते. सो दॅट इज लुक हिअर. 3 कॉइनचे शिक्के घ्या. एक रुपयावाला, एक 5 रुपयावाला, एक 10 रुपयावाला असे घ्या. मग तिन्ही सोबत टॉस करा. तर यू विल गेट द रिझल्ट. 1 रुपयावाल्यावर हेड आला, 5 वाल्यावर हेड आला आणि 10 वाल्यावर हेड आला. दिस इज द टोटल रिझल्ट ऑफ दिस एक्सपेरिमेंट. असे अनेक रिझल्ट येऊ शकतात, काऊन की हेडच येणं शक्य नाही आहे. दुसरी येऊ शकतात. पहिल्यावर हेड येईल, दुसऱ्यावर हेड येईल, तिसऱ्यावर टेल येऊ शकते. पहिल्यावर हेड येईल, दुसऱ्यावर टेल, तिसऱ्यावर हेड. हे 1 रुपयाचं उत्तर आहे, हे 5चं उत्तर आहे, हे 10चं आहे. तिन्ही आन्सर अलग अलग आहे. टी एच एच हे झालेला ऍटम आहे. ओके, टी टी एच, टी एच टी, एच टी टी and टी टी टी. These are all possible results which you will get by performing when 3 coins are tossed. Okay, so
आता याच्यात n ऑफ s नंबर ऑफ एलिमेंट्स इन s आर 8. समजून राहिला का? सो देअरफॉर आता या सॅम्पल स्पेस मध्ये हे जे रिझल्ट आले आहे हे रिझल्ट म्हणतात. जेव्हा आपण एक्सपेरिमेंट खेळतो, परफॉर्म करतो, हे 3 कॉइन आर टॉस. तुम्ही 3 कॉइन टॉस करा, तुमच्या हाती काही नाही. रिझल्ट इज अनसर्टेन. कोणता रिझल्ट येईल हे काहीच सांगता येत नाही. हेन्स द एक्सपेरिमेंट इज रॅन्डम. आता त्याच प्रकारचा मी रॅन्डम शब्द व्हेरिएबल एक डिफाईन करतो. जनरली आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये एक्स आणि वाय हे व्हेरिएबल शब्द वापरतो. व्हेरिएबल्स. ओके. तर इथं मी एक कॅपिटल एक्स किंवा कॅपिटल वाय असे 2 व्हेरिएबल घेतो, पण सध्या एक वापरतो. व्हॉट इज दिस व्हेरिएबल? मी आता तुम्ही एक वेळ हे एक्सपेरिमेंट सर्वजण खेळायचं, एकच वेळ. मग कोणता तरी रिझल्ट येईल. या रिझल्टला आउटकम सुद्धा म्हणतात. आउटकम म्हणजे या यस चे एलिमेंट्स किंवा या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्स. दीज आर रिझल्ट्स ऑफ दिस एक्सपेरिमेंट. ओके. अँड याला आउटकम सुद्धा म्हणतात हे सर्व. और सॅम्पल पॉइंट सुद्धा म्हणतात. मी एक काम करतो, एक नवीन आयटम डिफाइन करतो. वन न्यू व्हेरिएबल which is defined on each outcome. I will count number of hits. कुठं काउंट करीन? पहिले तर खेळीन. मी काय खेळीन? 3 कॉइन टॉस करीन एकच वेळ. आणि फक्त तेवढंच उत्तर द्या तुम्ही. तुम्हाला हे नका देऊ हे कोणता रिझल्ट आला. मला एवढा आन्सर द्यायचा तुम्हाला नंबर ऑफ हेड किती मिळाले. यस. And thus I define one more नवीन व्हेरिएबल. हे व्हेरिएबल डिफाइन करतो. कशावर डिफाइन करतो? प्रत्येक आउटकम वर डिफाइन करतो. यावर तुम्हाला जेवढं काम सांगतो तेवढं करा. 3 कॉइन्स आर टॉस्ड. एक वेळ टॉस करायचं आणि फक्त एवढं सांगायचं की नंबर ऑफ हेड किती आहे. नंबर ऑफ हेड मला समजा हे रिझल्ट आला असता तर याच्यात नंबर ऑफ हेड किती येतात? 1. हे रिझल्ट आला तर नंबर ऑफ हेड कोणता तरी एक रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. याच्यातही 1 आहे. हे रिझल्ट मिळाला तरी नंबर ऑफ हेड 1 आहे. मला रिझल्ट नका सांगू हे आला ते कोणता त्याच्यात नंबर ऑफ हेड मोजायचे आणि मग मला सांगायचं. समजा हे रिझल्ट आला तर नंबर ऑफ हेड मोजून सांगा. 2 आले सर. हे आला तरी 2 आले. हे आला तरी नंबर ऑफ हेड 2 आले. समजते का? आणि हे रिझल्ट मिळाला तर नंबर ऑफ हेड 3 मिळाले सर. ठीक आहे. आणि हे रिझल्ट मिळाला तर नंबर ऑफ हेड 0. तर दीज आर प्रोबेबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. जेवढे आपण खेळून सर्व रिझल्ट मिळवले त्याच्यात येणाऱ्या एक्सच्या व्हॅल्यूज म्हणजे नंबर ऑफ हेड्स किती येतील. सो दॅट इज दिस इज ऑल्सो अनसर्टेन. तुम्हाला नंबर ऑफ हेड 1च येईल याची काही गॅरंटी नाही. तुम्ही काही शकुनी मावा नाही की 12 मोबाईलवर 12च येणार आहे. समजले का? तुम्ही आपलं साधा खेळा. आपल्याला अनसर्टेनिटीचं बाहेरच राहणारच आहे ते. सो कोणता रिझल्ट येईल हे माहित नाही आणि मग कोणता रिझल्ट येईल तर मग नंबर ऑफ हेड किती येईल हे सुद्धा माहित नाही. हेन्स दिस इज ऑल्सो रॅन्डम. आणि हे जे नवीन व्हेरिएबल डिफाइन करतो या व्हेरिएबलचं नाव आहे रॅन्डम व्हेरिएबल. एक्स. एक्स इज अ सिम्बॉल. एक्स वाय पॉप्युलर सिम्बॉल पहिल्यापासून आहे आपल्या मॅथ्स मध्ये. सो देअरफॉर इथं कॅपिटल एक्स आहे. इट इज अ न्यू व्हेरिएबल डिफाइंड ऑन ईच आउटकम. प्रत्येक आउटकम पासून याचा हे नंबरिंग निघते. नंबर ऑफ हेड प्रत्येक आउटकम मध्ये मोजता येते. तुम्ही पहिले खेळ खेळा मग कोणताही रिझल्ट आला तर तुम्ही हे नंबर ऑफ हेड त्याच्यात मोजून सांगू शकता. इज इट ओके? तर नंबर ऑफ हेड यापैकी कोणतं राहणार आहे पण अनसर्टेन. व्हॉट यू विल गेट यू कांट स्पीक. प्रिडिक्ट नाही करता येत एवढं येईल म्हणून अनसर्टेनिटी आहे. हेन्स दिस व्हेरिएबल इज कॉल्ड रॅन्डम व्हेरिएबल. रॅन्डम व्हेरिएबल कोण असते? वाय सुद्धा घेता येते. वाय घेतो. एक छोटासा एक्झाम्पल नंबर ऑफ टेल्स. तर परत तुम्ही एक हे वाला खेळ खेळा. अँड हाऊ मेनी यू विल व्हॉट नंबर ऑफ
टेल किती येतात हे सांगा बस. एकच वेळ खेळत जा म्हटल्यास. सो देअरफॉर बोला हे जर उत्तर आला तर नंबर ऑफ टेल इज 0. या तीन पैकी कोणताही आन्सर आला तुमचं खेळ खेळल्यानंतर रिझल्ट आला तर नंबर ऑफ टेल इज 1. या तीन पैकी कोणताही रिझल्ट मिळाला तर नंबर ऑफ टेल इज 2 अँड हे मिळाला तर नंबर ऑफ टेल इज 3. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे हे व्हेरिएबल प्रत्येक आउटकम वर डिफाइन करू शकतो. दिस इज द न्यू व्हेरिएबल. अलग एक्झाम्पल आहे दोन्ही. सो दिस इज द न्यू व्हेरिएबल अँड दिस व्हेरिएबल इज कॉल्ड रँडम व्हेरिएबल. ओके, तर रँडम व्हेरिएबल कोण असते? हे व्हेरिएबल आहे. बस एवढंच आहे, कोण नाही लिहित आहे. काऊन की या एक्झाम्पल मध्ये हे सॅम्पल स्पेस आहे आणि सॅम्पल स्पेस मध्ये जेवढे आउटकम आहे त्याच्यावरच हे नंबर डिफाइन केला आहे. हे नंबरच होय. हे एक्स आणि वाय कोण आहे? नंबर्स आहे. हे पहा नंबर्स. खूप मोठी सिरीज नाही लिहायची. जेवढं परमिसिबल आहे, जेवढं आपल्याला मिळते तेवढंच लिहायला लागते. ठीक आहे. सो नंबर ऑफ हेड फक्त मोजून सांगावं लागते. मग कोणाचे मोजायचे? आउटकमचे, या रिझल्टचे. याचा एक्सपेरिमेंटचा जो रिझल्ट आहे हे वाला त्याचे सांगावं लागते. म्हणून व्हॉट इज अ रँडम व्हेरिएबल? हाऊ टू डिफाइन? इट इज अ रिअल नंबर. हे दोन्ही कोण आहे? हे रिअल नंबर आहे. रिअल नंबर कुठून मिळाले? इट इज बॉट फ्रॉम एव्हरी आउटकम. तुम्हाला खेळ खेळल्यानंतर जे आउटकम मिळाला त्याच्यापासून मिळाले. त्या आउटकम मध्ये जाऊन मी मोजतो नंबर ऑफ हेड. सर 2 आले तर 2 लिहा. सर नंबर ऑफ हेड 3 आले तर 3 लिहितो. तर इट इज रिअल नंबर. हे रँडम व्हेरिएबल कोण आहे? एक्स आणि वाय. अलग अलग एक्झाम्पल आहे. सो दीज आर रिअल नंबर्स विच आर डिफाइन ऑन ईच आउटकम. आउटकम कोणाचा? सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस कोणाची? एक्सपेरिमेंटची. दॅट्स ऑल. तर अशा पद्धतीने आपण डिफाइन करतो. हे एक्स अँड वाय आर पॉप्युलर सिम्बॉल्स ऑफ रँडम व्हेरिएबल्स. ओके. सो हे छोटासा एक्झाम्पल घेतलं. आणखीन घेता येते मला, आणखीन पुढे घेऊ, पण पहिले डेफिनेशन चालते. चला पहा, मी सांगितलं आता रँडम व्हेरिएबल कोण? इट इज अ रिअल नंबर असोसिएटेड विथ ईच आउटकम. त्या एक्झाम्पल घेतलं होतं ना, प्रत्येक आउटकम मध्ये नंबर ऑफ हेड मोजले होते आपण. तर इट इज अ रिअल नंबर असोसिएटेड विथ ईच आउटकम ऑफ अ सॅम्पल स्पेस ऑफ एक्सपेरिमेंट. बस संपलं. काही डेफिनेशन तुम्हाला विचारत नाही, लर्न करायची गरज नाही, पण इन्फॉर्मेटिव्ह आपल्याजवळ असलं पाहिजे. सो एक्स आणि वाय त्याचे सिम्बॉल्स आहेत आणि हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी हे ठीक आहे. फंक्शन ऐकलंय. सो वाय इज इक्वल टू एफ एक्स आपलं फंक्शन. याच फंक्शनने याच्यात जे एक्सच्या व्हॅल्यू असतात त्याने डोमेन म्हणतात, एक्सच्या व्हॅल्यू, आणि वायच्या व्हॅल्यू जे असतात त्याला को डोमेन रेंज म्हणतात. ठीक आहे. तर या फंक्शनने हे जे एफ असते ना, याने कधी कधी असंही लिहितात. हे आता हे पॉप्युलर सिम्बॉल आहे ज्याचा वापर जास्त करतो, पण हे असंही लिहिल्या जाते एक्स टू y is equal to fx is popular symbol of function. परंतु याच फंक्शनने आपण अशा सुद्धा सिम्बॉल लिहितो. f is a function from x to y. तर हे पहा असंच मी लिहिलं आहे. हे जे रँडम व्हेरिएबल आहे हे x, रँडम व्हेरिएबल x इज अ फंक्शन. एक फंक्शन आहे एका प्रकारचा. आता हे धीरे धीरे शिकल्यानंतर हे मुद्दा क्लिअर होते. फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी हे सेंटेन्स लक्षात ठेवा. एक्स इज अ फंक्शन याच्यासारखं फ्रॉम सॅम्पल स्पेस एस टू सेट ऑफ रिअल नंबर आर. सगळं क्लिअर होईल, हळूहळू होईल. आताच्या आता एकदम हे मुद्दा नाही समजा. एक्स याच्यासारखं लिहिलं पहा. एफ इज अ फंक्शन. इथं आपलं रँडम व्हेरिएबल जो एक्स आहे ना, एक्स इज अ फंक्शन फ्रॉम एस टू आर. एस कोण आहे? सॅम्पल स्पेस एस, आणि आर कोण आहे? सेट ऑफ रिअल नंबर. तर हे जे फंक्शन आहे याच्यासारखंच मी याला लिहू शकतो. तर हे जे एक्स आहे ना, एक्स इज अ रिअल नंबर. हे एक्स इज अ रँडम व्हेरिएबल. इट इज अ फंक्शन. याला फंक्शन म्हटलं आहे. रँडम व्हेरिएबलला फंक्शन म्हटलं आहे
from S to R. Okay. Let us see now. आता random variables चा meaning सांगितला आहे. Now see the types of random variable. There are two types of random variable. एक आहे discrete random variable, दूसरा आहे continuous random variable. ओके. आता एक एक करून तुम्हाला सांगतो. आज हे मुद्दा कव्हर करून टाकू आपण. आता जे पहिला एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, 3 coins are tossed आणि त्याच्यात मी सॅम्पल स्पेस बनवली होती S, त्याच्यात 8 सॅम्पल पॉइंट्स आले होते. आजपर्यंत तुम्ही जे 10वीत समजा सॅम्पल स्पेस बघितल्या, 11वीत पाहिल्या असाल तर दे आर फायनाइट सॅम्पल स्पेस. हजारो सॅम्पल पॉइंट्स असते पण फायनाइट पाहिल्या. ठीक आहे. हे एक्झाम्पल सुद्धा जे घेतलं होतं आता 3 coins are tossed, त्याच्यातही लिमिटेड सॅम्पल पॉइंट्स होते, लिमिटेड एलिमेंट्स होते. दॅट इज द फायनाइट सॅम्पल स्पेस. एक छोटंसं एक्झाम्पल इनफायनाइटचंही सांगतो आणि त्याच्यामध्ये जे यक्स डिफाईन झाले होते, नंबर ऑफ हेड्स, तर मला असा आन्सर मिळाला होता. बस नंबर ऑफ हेड जे मिळाले आहे ते एवढंच. This is about limited sample points, limited sample space, finite sample space. एक छोटासा एक्झाम्पल घेतो, त्याच्यात तुम्हाला अनलिमिटेड सॅम्पल पॉइंट्स दाखवतो. सपोज एक छोटा एक्सपेरिमेंट घेतो. अ कॉइन इज टॉस्ड. अ कॉइन, सिंपल आणि मस्त सुंदर एक्झाम्पल आहे. अ कॉइन इज टॉस्ड until you get head. Till you get head. ठीक है. So a coin is tossed till you get, until you get head. चालते मला, काही हरकत नाही. सो हेड येपर्यंत एक कॉइनला रिपीटेड टॉस करा, असं हे एक्सपेरिमेंट आहे. नाव आय विल राईट सॅम्पल स्पेस. एकच कॉइन, एक कॉइन टॉस करा अंटिल यू गेट हेड. तुम्हीच करा आणि तुम्हाला हेड मिळेपर्यंत करत जा. सो समजा पहिल्यांदा हेड मिळाला टॉस केल्यानंतर, तर तुम्ही थांबून जा, तुम्ही जिंकले. समजा पहिल्यांदा टेल मिळाला, हे म्हणते 1 कॉइनला रिपीटेड टॉस करा टिल यू गेट हेड. मस्त काय एक्सपेरिमेंट आहे, जोरदार. पहा, हेड मिळेपर्यंत समजा पहिले हेड टेल मिळाला, आणखी डबल टॉस करा तर हेड मिळाला. थांबा, अंटिल यू गेट हेड. हेड मिळेपर्यंत तुम्ही टॉस करा. समजा तुम्ही परत टॉस केला, तिसऱ्या परत टॉस केला, त्याला पहिले टेल मिळाला. टेल इज नॉट आन्सर. स्टॉप केव्हा करायचं? जेव्हा तुम्हाला हेड मिळतील. रिपीटेड 1 कॉइन इज टॉस्ड. या दुसऱ्यांदा टॉस केलं, मग तिसऱ्यांदा त्याला हेड मिळाला. ठीक आहे. चौथ्या मुलाला सॉल्व्ह केलं, पहिल्यांदा हेड टेल मिळाला, दुसऱ्यांदा टेल, तिसऱ्यांदा टेल, मग हेड मिळाला. बिचारा तो त्रासला. ठीक आहे. असं करता करता माझ्या वर्गात खूप सारे स्टुडंट्स आहेत, सर्वांनी हे एक्सपेरिमेंट केलं. सर्वांचे रिझल्ट अलग अलग आले. एका स्टुडंटचा असा आला टी टी टी, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, मग 5व्या याच्यात हेड मिळाला. हेड मिळाला म्हणजे लय वेळाने हेड मिळाला तर लय खुश होते माणूस, रिझल्ट मिळाला म्हणजे. कोणताही एक्सपेरिमेंट जेव्हा करतो तेव्हा असं घडत असते. बोलो, असं करता करता खूप साऱ्या मुलांचे खूप सारे अलग अलग रिझल्ट आले. कोणाला 10 वेळ, 100 वेळ टेल मिळाला पहिले, मग हेड मिळाला, तो खुश झाला. So such is a infinite sample space. तसं इनफायनाइट वेळ टॉस नाही करत आपण. आहे फायनाइट वेळच टॉस करू आणि मिळेल आपल्याला कधी ना कधी. परंतु किती वेळ टॉस केल्यानंतर मिळेल? 1000 वेळ टॉस केलं तर अरे बापरे, 999 वेळ तर सर मध्ये हे मिळाला, टेल मिळाला, आणि 1000व्या वेळ तर हेड मिळाला. तर जेव्हापर्यंत हेड मिळत नाही तेव्हापर्यंत थांबायचं नाही. असा एक्सपेरिमेंट आहे.
तर अशा पद्धतीनं याचे रिझल्ट्स मी लिहिले, बट हे इनफायनाइट कडे जाते. ठीक आहे. सो दिस इज काउंटेबली इनफायनाइट सॅम्पल स्पेस. याला काय म्हणतात? काउंटेबली इनफायनाइट. हे शब्द तुमच्या कामाचा आहे. इनफायनाइट सॅम्पल स्पेस. काउंटेबली इनफायनाइट. याच्यात जे आन्सर येते ते तर काउंटेबल आहे, इनफायनाइट नाही आहे. ऐसा नाही बोल सकते की इनफायनाइट वेळ सर तेल मिळाला. इनफायनाइट वेळ मिळाला म्हणजे तुम्ही तो मरून जाल तेव्हापर्यंत. इनफायनाइट वेळ कॉइन टॉस करणे म्हणजे मेल्यानंतरही इनफायनाइट कम्प्लीट नाही होत. आपण मरूनही गेलो, 1 दिवस 2 दिवस टॉसच करत राहिलो, मरूनही गेलो तरी इनफायनाइट नाही होत. म्हणून हे जे टॉसिंगचं हे असते लिमिटेडच. येईल 1000 वेळ येईल, 2000 वेळ येईल, काही ना काही येईल. बट हे जे एलिमेंट्स आहेत दे आर इनफायनाइट इन काउंटिंग. म्हणून इथं इनफायनाइट शब्द आला आहे. सॅम्पल स्पेसला इनफायनाइट म्हणत असतो. याची मर्यादा नाही आहे किती लिहिणार. परंतु प्रत्येक एलिमेंट मध्ये नंबर ऑफ टेल्स किती येतात दे आर काउंटेबल. परत पहा, हे 2 शब्द ऐकून घ्या. हे 2 शब्द या कामाचे आहेत. हे नवीन आहे तुमच्यासाठी. इनफायनाइट म्हणजे एलिमेंट्स इनफायनाइट कडे जाते. काउंटेबल म्हणजे समजा मी या प्रत्येक एलिमेंटवर एक रॅन्डम व्हेरिएबल डिफाइन केलं, नंबर ऑफ टेल्स. सिंपल एक्झाम्पल घेतो समजून द्यासाठी. समजा हे उत्तर मिळालं तुम्हाला, तुम्ही हे खेळ खेळला, एक कॉइन टॉस केलं सर मी, हेड येईपर्यंत टॉस करत गेलो तर नंबर ऑफ टेल 0 मिळायचं. हे आन्सर मिळाला असेल तर नंबर ऑफ टेल इज 1. हे आन्सर मिळाला असेल तर नंबर ऑफ टेल इज 2. हे आन्सर मिळाला असेल तर नंबर ऑफ टेल इज 3, 4, 5, 6. बोला, नंबर ऑफ टेल काउंटेबल राहील की नाही? नंबर ऑफ टेल्स आर काउंटेबल. किती हजारो टेल येऊ ना, पण आय काउंटेबल. इनफायनाइट नाही बोलताय, इनफायनाइट एलिमेंट्स. परंतु हे प्रत्येक टेल काउंटेबल आहे. 1000 वेळ येईल, 2000 वेळ येईल, 10,000 वेळ येईल, 1,00,000 वेळ येईल. परंतु एव्हरीथिंग ते नंबर ऑफ टेल्स आर काउंटेबल. हेच जे सॅम्पल स्पेसला असे 2 शब्द दिले आहेत, काउंटेबली इनफायनाइट. आता मला या यक्षच्या व्हॅल्यू सांगा किती आल्या. यक्षच्या व्हॅल्यू इनफायनाइट आल्या, पण काउंटेबल आहे. असं नाही बोलताय नंबर ऑफ टेल इन्फिनिटी आहे सर. या एक्सपेरिमेंट मध्ये असं बिलकुल बोलता येत नाही. नंबर ऑफ टेल इन्फिनिटी आल्या, ठीक आहे, हे खूप सारे आहेत मानतो मी. परंतु नंबर ऑफ टेल इज नॉट इन्फिनिटी. हे फायनाइटच आहे. 1000, 2000, 1,00,000, 2,00,000 किती नाही, तर दे आर काउंटेबल. बस हे बोलायचं आहे. हे जे नंबर ऑफ टेल आहे प्रत्येक एलिमेंट मध्ये काउंटेबल आहे. सो दिस इज द मेन वर्ड. आता पहिलं जे एक्झाम्पल घेतलं होतं मी, त्याच्यात नंबर ऑफ हेड्स घेतले होते. 3 कॉइन्स आर टॉस, नंबर ऑफ हेड्स असं एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे. त्याच्यात आन्सर एवढे झाले, लिमिटेड सॅम्पल स्पेस मध्ये लिमिटेडच येणार आहे. पहा, एवढे झाले होते. याच्यात नंबर ऑफ हेड हे दोन्ही एक्झाम्पल रॅन्डम व्हेरिएबलचे होते. अँड सच टाइप ऑफ रॅन्डम व्हेरिएबल वेअर यू कॅन राईट द व्हॅल्यूज ऑफ यक्स, the values of x discretely, separately. ऐसा सेपरेट तुम्ही अशी व्हॅल्यूज लिहू शकता, काहीतरी सेट बनवू शकता. सेट असे नाही इनफायनाइट. हे इनफायनाइट सेट आहे, हे फायनाइट सेट आहे. परंतु आपल्या सेटच्या भाषेत रोस्टर फॉर्म मध्ये अशा व्हॅल्यूज जर डिस्क्रीट फॉर्म मध्ये लिहिता आल्या, डिस्क्रीट म्हणजे आयसोलेटेड, वेगवेगळ्या, तर यक्षच्या व्हॅल्यूचा असं काहीतरी सेट बनवता आला तर याने म्हणतात डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. हे दोन्ही एक्झाम्पल डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचे झाले. कोणते? 3 कॉइन्स आर टॉस आणि नंबर ऑफ हेड मोजलो तर एवढा आला. ठीक आहे, 0 येईल, नाही तर 1 येईल, नाही तर 2 येईल. आणि या एक्झाम्पल मध्ये नंबर ऑफ टेल मोजायला गेलो प्रत्येक याच्यात तर हे इनफायनाइट काउंटिंग येऊन राहिला. बट दे आर काउंटेबल. इनफायनाइट क्वांटिटी मध्ये आहे, परंतु प्रत्येक हे नंबर ऑफ टेल काउंटेबल आहे. आणि याच्यात काय? याच्यात फायनाइट आहे. सॅम्पल स्पेस इज फायनाइट.
याच्यात आणि x च्या व्हॅल्यू सुद्धा फायनाइट आहे. याच्यात x च्या व्हॅल्यू इनफायनाइट आहे, बट दे आर काउंटेबल. तर अशा x च्या व्हॅल्यूज जे एक तर फायनाइट राहील नाही तर काउंटेबली इनफायनाइट राहील. हे असं राहील, एक तर असं राहील नाही तर असं राहील. एक तर फायनाइट राहील x च्या व्हॅल्यूज, नाही तर इनफायनाइट राहू शकतात, परंतु एव्हरी नंबर ऑफ टेल इज काउंटेबल. तर या दोन पैकी एक असलं तर याला म्हणतात डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. बोथ आर एक्झाम्पल्स ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. सोप्या भाषेत हे डिस्क्रीट रँडम x इज अ सिम्बॉल ऑफ रँडम व्हेरिएबल. तर हे जे व्हेरिएबल आहे हे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल मध्ये x च्या व्हॅल्यूज अशा आयसोलेटेड सेटच्या फॉर्म मध्ये, रोस्टर फॉर्म मध्ये लिहू शकतो. दिस इज कॉल्ड डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. दोन लाईन मध्ये डेफिनेशन लिहून घेऊ. चला पहा. रँडम व्हेरिएबल x which has countable number of isolated values. मला सांगा, दोन्ही जे एक्झाम्पल मी x ची घेतले त्याच्यात 0 1 2 3 लिहिलं होतं. मग दुसऱ्यामध्ये आता इनफायनाइट वाल्यामध्ये 0 1 2 3 4 डॅश 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 मला आयसोलेटेड व्हॅल्यूज दिल्या गेल्या and they are integers also are called discrete random variable. जे तुम्हाला समजून दिलं तर it takes discrete random, हे random variable साठी कधी कधी वापरतो. discrete random variable takes finite number of values. पहिल्या एक्झाम्पल मध्ये फायनाइट व्हॅल्यूज होत्या, are countably infinite values. या दोन पैकी एक असलं तर डिस्क्रीट असते. एक तर फायनाइट व्हॅल्यूज राहील नाही तर काउंटेबली इनफायनाइट राहील, जसं सेकंड एक्झाम्पल घेतलं होतं. ओके. आणखी काही हे दोन एक्झाम्पल आता जे लिहिले तेच आहे. नंबर ऑफ हेड्स व्हेन 3 कॉइन्स आर टॉस्ड. 3 कॉइन टॉस करा आणि नंबर ऑफ हेड, दिस इज डिस्क्रीट रँडम x, हे x आहे. तर हे एक्झाम्पल कोणाचं आहे? डिस्क्रीटचं. आता हे दुसरं वाला एक्झाम्पल घेतलं. नंबर ऑफ टेल्स मोजा केव्हा? जेव्हा 1 कॉइन इज टॉस्ड अंटिल हेड ऑफ टॉस. तेच आता घेतलं ते. हेड येईपर्यंत 1 कॉइन टॉस करत राहा. जाऊ, हे झालेलं आहे. आता हे पहा. नंबर ऑफ अटेम्प्ट्स टू हिट द टार्गेट. आता एखादा टार्गेट धरून घ्या. समजा नीटची एक्झाम क्रॅक करायची आहे, क्लिअर करायची आहे, IAS एक्झाम क्रॅक करायची आहे, तर त्याच्यात वेळ लागणारे नंबर ऑफ अटेम्प्ट्स. तर बोला याला x मानायचं. हे सर्व x आहे. x इज इक्वल टू असा. तर x आहे तर बोला x इज इक्वल टू किती होईल? नंबर ऑफ अटेम्प्ट्स. बोला टू हिट द टार्गेट. समजा नीटची एक्झाम द्यायची आहे तर नंबर ऑफ अटेम्प्ट किती लागणार? पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा होऊ शकते, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा होऊ शकते, तिसऱ्या मध्ये सुद्धा होऊ शकते, चौथ्या मध्ये सुद्धा होऊ शकते. इट इज नॉट मिनिंग इनफायनाइट आहे. याचा अर्थ इनफायनाइट नाही. 5 6 10 जेवढी तुमचा एज बार नाही होत तेव्हापर्यंतच आहे बस. एका वर्षात एक एक्झाम झाली, 2 एक्झाम झाली, जे काही होईल पण त्या हिशोबाने. पण सध्याचा डॉट डॉट लिहितो. बोलो हे काउंटेबल आहे. नंबर ऑफ अटेम्प्ट कसे आहे? काउंटेबल. पण ह्या व्हॅल्यूज इनफायनाइट कडे जात आहेत असं. ऑफकोर्स हे फायनाइटच, पण ते सेट इनफायनाइट नाही बनत, पण इनफायनाइट सारखा आहे. ठीक आहे. नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ फॅमिली, याला x म्हणा. हे x आहे, नंबर ऑफ चिल्ड्रन. मग आता एक काम सांगतो तुम्हाला. तुमच्या मोहल्ल्यात जेवढे 10-20 घर असेल, बोलो नंबर ऑफ चिल्ड्रन मोजून या. मग त्याचा डाटा लिहा. बोला x इक्वल टू किती होईल? नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजे x. बोलो काही फॅमिलीमध्ये नंबर ऑफ चिल्ड्रनचं 0 आढळले, काही फॅमिलीमध्ये 1, काही फॅमिलीमध्ये 2, काही फॅमिलीमध्ये 3, काही फॅमिलीमध्ये 4, 5. तर बोला या व्हॅल्यूज अशा लिहिता येईल. इनफायनाइट नाही आहे. इनफायनाइट नाही, पण आता एकदम क्वांटिटी डाटा थोडी लिहिला आपण पक्का. इट इज फायनाइट क्वांटिटी. इट इज फायनाइट क्वांटिटी. हे फायनाइट मध्ये येते. तर अशा x च्या व्हॅल्यू जर तुम्हाला लिहिता आल्या सेटच्या फॉर्म मध्ये, याला डिस्क्रीट म्हणतात. डिस्क्रीट शब्दाचा अर्थ काय? आयसोलेटेड व्हॅल्यूज. या व्हॅल्यूज अशा फॉर्म मध्ये लिहिता आल्या, आयसोलेटेड व्हॅल्यूज म्हणजेच डिस्क्रीट. तर अशा प्रकारच्या एक्झाम्पलला डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. नंबर ऑफ पेशंट्स ऍडमिटेड टू ICU. एखादा हॉस्पिटल घ्या, ठीक आहे, आपल्या इथचंच.
तर त्याच्यात आयसीयू मध्ये किती पेशंट ऍडमिट होतात दररोजचं लिहत जा. सर आज 5 झाले. आयसीयू मध्ये पेशंट किती आले हे नाही, आयसीयू मध्ये किती झाले. सर कोरोनामध्ये आज 16 भरती झाले. हे नाही ना आडवे फिरले नंबर काही नाही होत. असं काय सिक्वेन्स मध्येच नंबर पाहिजे असं काही नाही. सो 14 राहील, 20 राहील. सर 400 पेशंट झाले तर कोरोना वाढला. ठीक आहे, तर असं काहीतरी सेट लिहा. पण सेट तर लिहूनच राहिलो ना व्यवस्थित. हे सिक्वेन्स मध्ये असलं पाहिजे, काही आवश्यक नाही. वी आर रायटिंग द सेट. डिस्क्रीट व्हॅल्यूजचा सेट लिहून राहिलो, असे आयसोलेटेड व्हॅल्यूजचा सेट अँड नंबर ऑफ पेशंट असं अशा पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे, दररोजचा डाटा. सर एवढे ऍडमिट झाले, एवढे ऍडमिट झाले, 0 पेशंट ऍडमिट झाले. ठीक आहे, सो देअरफॉर सच टाइप ऑफ आयसोलेटेड व्हॅल्यूज लिहिता येते आपल्याला. आयसोलेटेड शब्द समजलं ना, असं खुल्या 1 2 3 4 असे अलग अलग व्हॅल्यूज लिहिता येते. रोस्टर फॉर्म त्याला म्हणतात. त्याच्यात व्हॅल्यूज लिहिता येते अँड दिस इज कॉल्ड डिस्क्रीट रँडम. याचे एक्झाम्पल्स आहे, आणखीन एक्झाम्पल येणारच आहे. दुसरं रँडम व्हेरिएबल आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. तेही थोडक्यात समजून घ्या. आता कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचं पहिले एक्झाम्पल समजून देतो, डेफिनेशन नंतर समजून देतो. ठीक आहे, सी एक एक्झाम्पल मी लिहिलं आहे. टेम्परेचर ऑफ अ सिटी. समजा आपल्या धामणगावचा आजचा टेम्परेचर बघायचा आहे, तर बोला काय बोलणार आपण जास्तीत जास्त. कोणत्याही पेपरमध्ये न्यूजमध्ये टेम्परेचरच्या बाबतीत असंच बोलतात. 10 डिग्री सेल्सिअस मिनिमम होता आणि मॅक्झिमम 25 डिग्री सेल्सिअस होता. पण मधले हे जसं सकाळी 12 वाजता एवढं होतं, रात्री 12 वाजता एवढं होतं आणि सकाळी 12 वाजता एवढं होतं. बस एवढं सांगता येईल. पण याच्यावर गेलं नाही, याच्या खाली गेलं नाही. याचा मतलब काय आहे? बोलो टेम्परेचर ऑफ अ डे म्हणजे असं नाही पाहिजे म्हणे. होणे पाहिजे टेम्परेचर ऑफ अ डे. बोला म्हणजे 5 वाजून 1 मिनिटाला किती झाला, 4 वाजून 50 मिनिटाला किती झाला, असं प्रत्येक वेळेचा टेम्परेचर पाहिजे. मला सांगा टेम्परेचर बोला 10 पासून डायरेक्ट 11 वर गेलं का? कधी कधी 11 होतं टेम्परेचर, कधी कधी 10.5 होतं, कधी कधी 10.1 होतं, कधी कधी 10.2 होतं. अरे हो की नाही, की ऑटोमॅटिक 10 पासून 25 पर्यंत गेला. पण जे जनरल रीडिंग असते ते मिनिमम मॅक्झिमम सांगत असते. पण आपल्याला आता आज तसं नाही पाहिजे. मला यक्षच्या सर्वच व्हॅल्यू लिहायच्या आहे. हे यक्ष आहे, टेम्परेचर ऑफ अ सिटी आजच्या दिवसाचा. समजा 1 दिवसाचा घ्या, तर हे यक्ष आहे. यक्ष इज अ रँडम व्हेरिएबल. जसा यक्षच्या व्हॅल्यू मागच्या 2 एक्झाम्पल मध्ये लिहिल्या 0 1 2 3, तसा यक्षच्या व्हॅल्यू लिहायच्या आहे प्रत्येक वेळेचं. एव्हरी टाइम 1 सेकंडचं मला टेम्परेचर पाहिजे. बोला 10 नंतर 10.1 झालं ना, कधी कधी 10.2 होईल, 10.3 होईल, 11 होईल, 12 होईल, 12.5 होईल. असं करता करता 25 डिग्री पर्यंत पोहोचला आहे. परंतु 10 नंतर डायरेक्ट 10.1 झाला का? बोला 10 आणि 10.1च्या मधात इनफायनाईट नंबर आहे. आपण थर्मामीटरवर नसता. तर प्रत्येक डिग्री ह्याचं हे जे पॉइंट आहे ना मॅथमॅटिक्स मध्ये इनफायनाईट व्हॅल्यूज आहे. 10 आणि 10.1 मध्ये जेव्हा टेम्परेचर वाढलं तर 10 पासून 10.1 पर्यंत प्रत्येक नंबर अटेंड करून तो 10.1 पर्यंत गेला. 10.1 पासून 10.2 पर्यंत जाताना डायरेक्ट काय असं पाठा नाही वाढलं बिलकुल. त्याच्यात नसन रीडिंग, ते नोटिंग आहे ना टेम्परेचरच्या मार्किंग जे आहे ते हे पण. परंतु मॅथमॅटिक्स मध्ये याच्या दोघांच्या मधात इनफायनाईट नंबर आहे आणि टेम्परेचर वाढत असताना इथून इथपर्यंत डायरेक्ट नाही गेला. याचे प्रत्येक पॉइंट आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये जेवढे नंबर आहे या दोघांच्या मधात ते सर्व अटेंड करून 10.2 पर्यंत गेला. तसंच प्रत्येक पॉइंट अटेंड करून 10.3 पर्यंत गेला. असेच प्रत्येक अटेंड करून 11 पर्यंत पोहोचलं. लय वेळ लागला 11 पर्यंत जायला. समजले का? मग हे 25 डिग्री असं करता करता
म्हटलं therefore how many points are attended by how many values of x are to be written in between 10 and 25. टेम्परेचर प्रत्येक सेकंडचा सांगायचा आहे, असं नाही टेम्परेचर ऑफ द डे ऑफ द सिटी सांगितलं एवढं आपल्याला हाताने पाहिजे. मला हे एक्स म्हणजे कोण? टेम्परेचर. मग टेम्परेचर प्रत्येक सेकंडचं सांगा तर बोला प्रत्येक सेकंडचं तर मला लिहिताच येत नाही, बिकॉज 10 आणि 10.1च्या मधातच इनफायनाईट व्हॅल्यूज आहे आणि ते सर्व अटेंड करता करता 10.1 पर्यंत पोहोचलेलं आहे टेम्परेचर. लक्षात ठेवता इथून इथपर्यंत पोहोचता पोहोचता 11 पर्यंत लय वेळ लागला आणि मग तसंच 12 पर्यंत तसंच 25 पर्यंत असा खूप वेळ लागलेला आहे टेम्परेचरला पोहोचता पोहोचता. सो देअरफॉर वी कॅन नॉट राईट सच टाइप ऑफ सीड. परंतु मी एवढं बोलू शकतो 10 आणि 11च्या मधात जेवढे सर्व इनफायनाईट नंबर्स आहे ते सर्व अटेंड करून 10 डिग्री पासून 11 डिग्री पर्यंत टेम्परेचर पोहोचला. तसंच 11 डिग्री पासून 12 डिग्री पर्यंत पोहोचला. तसंच हळूहळू 25 डिग्री पर्यंत पोहोचला. देअरफॉर एक्स हॅज इनफायनाईट व्हॅल्यूज. कंपल्सरी आहे इथं सेट असं लिहिता येत नाही मला, हे तर लिहिताच येत नाही काऊन की 10 आणि 10.1च्या बदलेच तर नंबर. मागच्या वेळेला जे एक्स लिहिलं ना ते फरक समजून घ्या. मागच्या वेळेला एक्स लिहिलं स्पष्ट होतं नंबर ऑफ हेड्स 0 1 2 3, नंबर ऑफ टेल्स दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये 0 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश. सेट लिहिता आला आपल्याला रोस्टर फॉर्म मध्ये, याच्यात हे लिहिता येत नाही. 10 आणि 11च्या मधात झामझाम करते माणूस, लिहिता येत नाही. तर याच्या मधातले सर्व नंबर जे मॅथमॅटिक्स मध्ये आहे ते सर्व अटेंड करून थर्मामीटरचा काटा इथून इथपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून इट कंटेन्स इनफायनाईट व्हॅल्यूज. एक्स मध्ये व्हॅल्यूज कशा आहे? इनफायनाईट. बोलो हे इनफायनाईट व्हॅल्यूचे फक्त 2 टोक सांगता आले तुम्हाला, मिनिमम मॅक्सिमम. परंतु या दोघांच्या मधातले सर्वच अटेंड सर्वच नंबर ते टेम्परेचरचा थर्मामीटर जो आहे तो अटेंड करून करून 25 पर्यंत पोहोचला आहे. देअरफॉर इट कन्सिस्ट ऑफ इनफायनाईट व्हॅल्यूज. आणखीन एक्झाम्पल पहा तर हे जे बनणार आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, हे कंटिन्युअस वाढणार आहे टेम्परेचर. बोलो कंटिन्युअस शब्दाचा अर्थ सांगतो. बोलो 10 डिग्री पासून कंटिन्युअस टेम्परेचर वाढत गेलं 25 डिग्री पर्यंत. आणि त्या टेम्परेचरनं प्रत्येक याची जी पॉइंटची डिग्री आहे 10.1 त्याच्यामधले बारीक 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 सर्व नंबर अटेंड करून करून 25 पर्यंत पोहोचला आहे. अँड यालाच म्हणतात कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. अ रँडम व्हेरिएबल यास which can assume all real numbers, all real values. X च्या व्हॅल्यूज कशा आहेत? X च्या व्हॅल्यूज all real value which can assume all real values. सर्व रियल नंबर याच्या मधातले विदिन गिवन इंटरवल. हे इंटरवल आहे, या इंटरवलच्या मधात हे सगळं वाढलं. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल पहा, हाईट ऑफ अ पर्सन. खूप सुंदर एक्झाम्पल आहे पहा. एक्स इज हाईट ऑफ अ पर्सन. समजा मी माझी हाईट मोजायला गेलो, पण जेव्हा पैदा झालो की नाही तेव्हापासून आजची हाईट नाही सांगायची. हाईट ऑफ अ पर्सन म्हणजे ऑल हाईट्स अटेंडेड बाय यू. तुमच्या जे पर्सनॅलिटी आहे त्यांना कोणती कोणती हाईट अटेंड केली आहे सगळ्या हाईट सांगा. बोलो पिल्लू होते, पैदा झाले, ते लोएस्ट हाईट आहे. सपोज काय 1.5 फुटाचे असा 1.5 फूट समजू, एक जो भी होगा ले लो. मग हळूहळू वाढत गेले. बोला 1.5 नंतर काय 2 फूट पर्यंत पोहोचले का डायरेक्ट? 2 नंतर 3 फूट, 4 फूट, 5 फूट आणि आता मी 6 फुटाचा. बोला एवढेच फूट आहे ना, म्हणजे असं सेट बनते का याच्या व्हॅल्यूचा? 1.5 नंतर काय 2 वर पोहोचले का डायरेक्ट असं जम्प करू? ही जी हाईट वाढली आहे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. आपण का प्रत्येक सेकंड ऑब्झर्व नाही करत. 1.5 नंतर जो नंबर असेल ना तो हळूशी वाढला. नंबर आहे भरपूर. मग 1.6 जे आला ते लय वेळाला हळूहळू वाढला. याच्या मधात इनफायनाईट नंबर आहे. ते सर्व नंबर अटेंड करून आपली हाईट 1.6 पर्यंत पोहोचलेली आहे.
1.6 पासून 2 पर्यंत इनफायनाइट व्हॅल्यूज आहे, ते सर्व अटेंड करून करून 2 फूट पर्यंत पोहोचतो. मग 2 पासून 3 पर्यंत पोहोचताना सुद्धा तशीच प्रोसेस आहे. समजलं का? 1.5 पासून 6 फूट पर्यंत पोहोचता पोहोचता याच्या मधात जेवढे इनफायनाइट नंबर आहे ते सर्व नंबर अटेंड करून मी 6 फुटापर्यंत पोहोचलो. तर फक्त 2 टोक सांगता येते, बस 6 फूट मॅक्झिमम होतं. मॅक्झिमम हाईट सांगता येते आपल्याला. सो मिनिमम मॅक्झिमम सांगता आला, पण मधले नंबर आपण लिहू शकत नाही. कोणती कोणती हाईट तुम्ही अटेंड केली आहे. You have attained every number between 1.5 to 6. सर्व नंबर अटेंड करून हाईट पोहोचली आहे 6 फुटापर्यंत अशी. सो देअरफॉर हे पहा, रॅन्डम व्हेरिएबल विच कॅन अज्युम ऑल रियल व्हॅल्यूज बिटवीन दिस इंटरवल. तसंच आहे वेट ऑफ अ पर्सन. एकदम पैदा झाले तेव्हाचा वेट आणि मॅक्झिमम जेव्हा केव्हा तुमच्या लाईफ मध्ये मॅक्झिमम वेट झाला. यक्स म्हणजे कोण? वेट ऑफ अ पर्सन. हे यक्स असते आपल्यासाठी. एक्स घ्या, वाय घ्या. सो ओके. सो वेट समजा काहीतरी असं 2-3 किलो 3 किलो जेव्हा तुम्ही बॉर्न झाले एकदम मिनिमम वेट होतं. त्याच्यापेक्षा कमी होऊ शकते भविष्यात आणि जास्त जास्त वाढते. तर समजा आता माझं वेट आहे 75 किलो. आय अज्युम दिस इज मॅक्सिमम. आणखीन रोड झालं तर आणखीन वाढणार आहे. असं एकच नसते याच्यात. मोठा भी होऊ शकता, पतला भी होऊ शकता. ठीक आहे. जाऊ द्या, माझ्या लाईफ मध्ये हे मिनिमम वेट होतं आणि हे मॅक्झिमम वेट होतं. पण 3 किलो पासून 4 किलोही झाला. 3 किलो पासून 4 झाला तर काय एका दिवसात 2 दिवसात काय एकदमच झाला? याचा प्रत्येक ग्रॅम मधातला वाढत गेला आणि मग 4 किलो झाला. 3 आणि 4 मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये इनफायनाइट नंबर्स आहेत. अँड एव्हरी नंबर इज अटेंडेड. त्या वेट हळूहळू हळूहळू असा एक ब्लडचा ड्रॉप वाढत गेला. त्याचा वेट वाढत गेला. 3 आणि 4च्या 3 आणि 4च्या मधात इनफायनाइट व्हॅल्यूज आहे. ऑल आर अटेंडेड आणि सर्व वेट अटेंड करून 4 वर आलो. तसंच 5 वर आलो, 6 वर आलो, 75 किलो तसं झालेलं आहे वेट. सो आय कॅन नॉट राईट स्प्लिट ऑफ द व्हॅल्यूज. अशा व्हॅल्यूज नाही लिहित आहे. X is equal to 3, 4, 5, 75. हे आपला रोस्टर फॉर्म मध्ये झाला. असे डिस्क्रीट व्हॅल्यूज जर लिहिल्या तर हे जे आहे हे बनते डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. असं जर व्हॅल्यू लिहिता आल्या तर याने डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल होतो. पण असं इथं लिहिता येत नाही. अशा व्हॅल्यूज खुल्या सिक्वेन्स मध्ये असो नसो, पण अशा रोस्टर फॉर्म मध्ये सेट जर लिहिता आला तर याला म्हणतात डिस्क्रीट व्हॅल्यू, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. याने पण असं लिहिता येत नाही. याच्यात सांगितलं तुम्हाला काउंट की 3 आणि 4 मध्ये सगळेच नंबर अटेंड केले आहे. वी कॅन नॉट राईट द नंबर. एक्सप्रेस नाही करता येत. मिनिमम मॅक्झिमम सांगता येते. हे पहा, ऑल रियल व्हॅल्यूज विच आर इन बिटवीन सम इंटरवल. दिस इज कॉल्ड कंटिन्युअस रॅन्डम. कंटिन्युअस शब्द किती जोरदार आहे. या वेट पासून कंटिन्युअस 75 किलो पर्यंत कंटिन्युअस एक एक थेंब वाढत गेला. याच्यात एक मिलीमीटर पेक्षाही कमी सगळं वाढत गेलं आहे. तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर हे टेम्परेचर सारखंच एक्झाम्पल आहे. काही एकदम वाढते कमी होते असं थोडी आहे. मिनिमम मॅक्झिमम आपल्याला आहे ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर सांगता येईल. प्राइस ऑफ कमोडिटी. कमोडिटी म्हणजे शेअर मार्केट आहे. एखादा समजा कशाची एखाद्याची प्राइस घेऊन घ्या. एखादा आर्टिकल आहे किंवा काही आहे. आता सोना घेऊन घ्या. सोन्याची प्राइस आहे 50,000. तर असं एकच प्राइस नसते. तुम्ही जेव्हा कमोडिटीच्या त्या स्क्रीनवर जाल ना तर 50,000, मग 50,000 ₹2, पण 50,000 ₹500, मग 51,500 रुपये. असं एकदम सडन त्याचं फ्लक्च्युएशन एवढं फास्ट चालत असते. फक्त हे कंटिन्यू असं नाही. हे जे 500 एकदम नाही आला. 500 मग 501, 502, 503, 504, 505 असे फटाफट वाढत असते. कमी होत असते. कमी बी होते. पण हे आकडे सुद्धा काही सांगते. एक मर्यादित असते.
समजा आजचा मिनिमम सोन्याची प्राइस होती 50,000 आणि आज जे त्याच्या स्क्रीनवर आढळले आपल्याला समजा 52,003 रुपये. तर याच्या मधातच ते पुऱ्या व्हॅल्यूज वाढत असतात. जसे हे हाईट वाढते की नाही तसं पुऱ्या व्हॅल्यू वाढून इथपर्यंत आज पोहोचलं. आजचं शेअर मार्केट इथं बंद झालं. याला म्हणतात प्राइस ऑफ कमोडिटी. हे सुद्धा याचंच एक्झाम्पल आहे. लाईफ ऑफ इलेक्ट्रिक कॉम्पोनंट. एखादा इलेक्ट्रिक कॉम्पोनंट एखादा इलेक्ट्रिक बल्ब घ्या आपला CFL वगैरे, त्याची लाईफ त्याच्यावर लिहिली असते तासात, इन हॉर्स. तो म्हणते 1000 तास चालला म्हणून आपल्याला गॅरंटी देतात ते 1 वर्षाची. CFL वगैरे घेतो का लीड LED बल्ब वगैरे 1 वर्षाची गॅरंटी देतात. त्यांची अपेक्षा आहे की तेवढे तास ते जळणार आणि मग त्याच्यावरही जशी आपली लाईफ आहे की नाही. चला बाबा मिनिमम एक काहीतरी 60 वर्ष धरू आपण. 60च्या वर तसा तर ऍक्सिडेंट कधी होते, काही मरते माणूस, छोटाही मरते मोठाही मरते, आपलं जाऊ द्या. पण हे बल्बचा तर ठीक आहे, बल्बची लाईफ असते. ठीक आहे. तर कधी कोणता बल्ब समजा 1000 तास नाही गेला असेल तर 1000 तास तर चालणारच. नाही चाललं तर तुम्हाला रिप्लेस करून भेटते. ठीक आहे. एक अंदाज आहे 1000 तास चालते. कधी कधी कोणता बल्ब 1000 एक दिवसही चालते. कधी कधी कोणता बल्ब 2 म्हणजे 1-2 वर्ष पुढे चालून जाते. तशी लाईफ प्रत्येक याची इलेक्ट्रिक कॉम्पोनंटची एकची लाईफ तर सांगता नाही. एक समजा असा ते जे कंपनी बल्ब बनवून राहिली असं खूप सारा 1000 बल्बचा ढीग आहे. 1000 बल्बचा ढीग आहे. तर प्रत्येकाची लाईफचा विचार केला समजा मिनिमम लाईफ 1000 तास. एखाद्या बल्बची 1001 तास राहील, एखाद्या बल्बची 1002 तास राहील, एखाद्या बल्बची 1001.5 तास राहील. पॉइंट बी राहील. ठीक आहे. 1001 काही हे तासात आहे. ठीक आहे. काही 2000 तास पर्यंत जगू शकतात. एखादा बल्ब काय माहित आता काय त्याचा आपले जसं आपला जशी बॉडी असते तर त्याचा एक मॅन्युफॅक्चरिंग असते. तर काही बल्ब खूप चांगले चालतात. 5-5 वर्ष काही नाही होत त्याने. 1 वर्षाचीच गॅरंटी होती. माझ्या घरी 5-5 वर्ष चालणारा बल्ब आहे पण त्याला कमी झाला. फॉर एक्झाम्पल बाथरूम मधलं बल्ब खूप दिवस चालते बिचारा. तर हे अशा लाईफ चालत असते त्याची. तर अलग त्या 1000च्या ढीक मध्ये हे मिनिमम आहे, हे मॅक्झिमम लाईफ आहे एखाद्या बल्बची राहते. तर मधातले सर्व नंबर कोणत्या ना कोणत्या बल्बची लाईफ अटेंड झाली आहे असंही समजता येते. दुसऱ्या पद्धतीने समजता येते. परंतु ठीक आहे. आता these are examples and many more examples are of continuous random variable. आता याचे एक्झाम्पल्स आहे एक्सरसाइज मध्ये थोडेसे, ते आपण पुढच्या पिरियड मध्ये घेऊ.